आणि कलाटे मॅडमने जे सांगितलं की अशीच आणखीन उद्घाटन करण्याची अधिकाधिक संधी आम्हाला मिळावी एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. खरं तर तुम्ही पाहिलं आणि आता स्नेहाताई म्हणाल्या तसं 5 भाऊ आहेत आणि 5 भाऊ हे 5 पांडव असतात आणि ही 5 पांडव एकत्र आल्यानंतर महाभारतामध्ये सुधा पात्र आहे, जे पात्र कधीच खाली होत नाही. येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं जेवण पोटभर भरतं, मग त्यामध्ये कणभर अन्न असलं तरी मनभर होतं, अशी महाभारतातली कथा आहे. मग या 5 पांडवांनी मिळून आता एक क्षुधा पात्र नाही, क्षुधा पॅकेट काढलंय, जे येणाऱ्या सर्व प्रवाशांचं अभाववृद्धांची क्षुधा पोटभर पौष्टिक आणि तितकंच हायजिनिक देऊन शांत करणार आहे. तेव्हा याला भरभरून शुभेच्छा. आपण समारोपाचे गेस्ट आहात, प्रमुख पाहुणे आहात, म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना विनंती करते की कृपया आपण आपल्या मान्यवरांनी आपल्या डोसो या आउटलेटचं जे नामफलक आहे तिथे एक सामुदायिक छायाचित्र घेण्यासाठी प्रस्थान करायचं आहे आणि डोसोचा आनंद मात्र नक्कीच घ्यायचा आहे. आणि मंडळी, कुठे थांबायचं हे मला चांगलंच कळतं, कुठे थांबायचं हे मला चांगलंच कळतं, म्हणून माझ्याकडे येताना वादळही शब्द. मी निवेदिका आणि पुणे नाट्य परिषदेची उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी तुम्हा सर्वांची आत्ता इथे तात्पुरती रजा घेते. हा अल्पविराम आहे, पुढच्या 4 शाखा ओपन करायच्या आहेत, त्याला आपण नक्कीच भेटणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा परत भेटूया अशा छानशा प्रवासामध्ये. धन्यवाद, शुभरात्री, शबा खैर, गुड नाईट.